रांगोळी रसिकांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। ही सप्तशृंगी देवी कशी काढली आहे, तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर कसं काढली आहे हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रथम आपण मुकुट काढत आहोत देवीचा। त्याच्यासाठी तो 3D काढण्यासाठी आपण वापरलेली रांगोळी जी जमा करून ठेवलेली असते ती मी खाली टाकलेली आहे आणि त्याचा 1 2 3 थर दिलेला आहे। असं थोडंसं जाडसर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला आवडेल तशी डिझाइन साधारण देवीच्या मुकुटावर कशी असते ती पाहून त्याच्यावर डिझाइन 3D सारखीच त्याच रंगाने काढलेली आहे। आणि एक उठाव येतो आणि त्याच्यानंतर मी ग्रे कलर थोडासा काळा आणि पांढरा रंग एकत्र करून त्याच्यावर दिलेला आहे त्या मुकुटावर। त्याने काय होतं की त्या मुकुटाचा बेस कलर आपल्याला सिल्वर कलर मधला थोडासा मुकुट दाखवायचा आहे, तर तो बेस कलर झाला। त्याच्यानंतर जरा काळा जास्त आणि थोडा पांढरा असं मिक्स करून त्याला परत वरून आपण शेडिंग करतो आहोत। ही शेडिंग पूर्ण जो उठाव दिलेला भाग आहे त्याच्यावर आपण हळूहळू करून घ्यायची आहे। जे जे आपण शेप्स काढलेले आहेत त्याच्यावर हा कलर देऊन आपण तो शेप हायलाइट करायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण सगळ्या टोपावरच्या डिझाइन जी काढली आहे त्याला आपण हा रंग देऊन गेलात। नंतर फक्त व्हाईट कलरने आपण थोडंसं त्याला हायलाइट करून तो ब्राइटनेस दाखवणार आहोत। आता आपण देवीचा चेहरा काढत आहोत। चेहऱ्यासाठी मी ऑरेंज कलर घेतलेला आहे कारण सप्तशृंगी माता ऑरेंज कलरमध्ये असते। ऑरेंज कलर पूर्ण चेहऱ्याला देऊन घ्यायचा आहे आणि थोडा ग्रे कलरनी त्याचे डोळ्याची जागा आणि ओठ वगैरे दाखवायचे आहेत। आणि फक्त मी ऑरेंज कलरनी त्याचं 3D नाक करून घेतलेलं आहे देवीचं। एक सरळ रेष काढली आणि दोन्ही साईडनी आपण डॉट्स दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपण ऑरेंजमधला डार्क शेड टाकणार आहोत। त्याच्यात थोडासा रेड कलर मिक्स केला की त्याचा डार्क टोन बनतो। हा आपण देऊन घेणार आहोत देवीच्या चेहऱ्यावर। आपण डोळे आधीच काढून घेतलेले आहेत त्यामुळे त्याच्यावर जरी गेला तरी आपल्याला डोळे कुठे काढायचे हे आपल्याला पुढे रंग देताना सोपं जातं। नाकावर कलर देऊन घेतलेला आहे आणि आता याच्यानंतर आपण डोळे करणार आहोत। हा जो केलेला आहे देवीचं आपण इथं कुंकू दाखवणार आहोत, तर ते कुंकू प्रभावी दिसण्यासाठी लाईट येलो कलर आपण तिथे थोडासा दिलेला आहे। देवीचे आपण डोळे केलेले आहेत, मध्ये पांढरा रंग आणि साईडनी डार्क ग्रे कलर घेतला आहे। मी डायरेक्ट ब्लॅक कलर नाही वापरायचा कारण थोडंसं चुकलं काय झालं तर आपल्याला ग्रे कलरनी लवकर ते हे करता येतं, मिटवता येतं। मग आता डोळ्यांची शेडिंग करून घेतलेली आहे। याच्यामध्ये थोडासा ग्रे कलर, लाईट ग्रे आणि मग ब्लॅक मधले बुबुळ काढून घेतलेले आहेत। आणि मग आता आपण ब्लॅक कलर थोडासा वापरून डोळ्याची पूर्ण शेडिंग करून घेणार आहोत। आपण बघू शकता पहिले ग्रे कलर आणि नंतर डार्क ब्लॅक कलर दिल्यानंतर किती फरक जाणवतोय। आपण कुंकवासाठी एक लाल कलरचा डॉट मधोमध दिलेला आहे जिथे आपण येलो कलर दिला होता तिथे, आणि त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे कुठल्या तरी वस्तूने। त्याच्यानंतर साईडनी आपण त्याला थोडेसे व्हाईट कलरचे रांगोळीचे डॉट्स दिलेले आहेत। आता नथ काढायची आहे आपल्याला, तर आपण पहिला एक छोटासा बदामाचा आकार काढून घेतला आहे आणि त्याच्या बाजूने व्हाईट कलरच्या रांगोळीने आपण डॉट्स देणार आहोत। खाली 3-4 डॉट्स येतील आणि मग त्याला लटकणारे छोटेसे मोती येतील, रंगीत असतील ते। त्याच्यानंतर सोन्याची नथ असे दाखवण्यासाठी आपण त्या रेड कलरच्या बाजूने थोडासा येलो कलर देणार आहोत आणि साईडनी पण छोटे छोटे येलो कलरचे डॉट्स दिले आहेत, जेणेकरून आपली सोन्याची नथ जशी खरी खरी असते तसं ते दिसेल। त्याच्यानंतर आपण रेड कलरचे खाली डॉट आणि ग्रीन कलरचा एक डॉट असे टाकणार आहोत। देवीच्या चेहऱ्यावर इथे 3 ठिकाणी आपण ब्लॅक डॉट देऊन त्याला रेड कलरच्या डॉट्स दिलेले आहेत साईडनी,
तर देवीचे कानातले आपण बनवत आहोत. एक येलो कलरचा डॉट देऊन तो थोडा दाबून घेतला आणि मग टूथपिकच्या साहाय्याने त्याला फुलाचा आकार दिलेला आहे. आता देवीचा आपण पदर करणार आहोत, गळ्यातले करणार आहोत. पण हे करताना लक्षात घ्यायचं की सगळं एकदम कलर आपल्याला करायचं नाही आहे, कारण आपण खूप मोठी देवी करणार आहोत. तर थोडा थोडा भाग करत मग त्याला लागणारे आजूबाजूला जे काही आहे तिथे थोडा थोडा कलर देत जायचं आहे. म्हणजे जसं मी ब्ल्यू कलर दिला आहे, तर याच्यानंतर मला ब्ल्यूवर थोडंसं काम येणार आहे. खाली मी ग्रीन कलर दिलेला आहे साडीचा, त्याच्यावर ज्वेलरी येणार आहे. म्हणून थोडं थोडं काम करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. हा देवीच्या साडीचा भाग आहे. साडीचा रंग पदर येल्लो केलेला आहे मी आणि साडी बाकीची ग्रीन आहे. ग्रीनवर थोडासा ग्रीन प्लस थोडासा ब्ल्यू आणि किंचित अगदी ब्लॅक कलर मिसळून त्याची शेडिंग तयार केलेली आहे. आणि रेड कलरसाठी रेड कलर थोडासा ब्लॅक कलर त्यात मिसळून त्याची शेडिंग केलेली आहे. आणि आता देवीच्या हातामध्ये आपण पूर्ण शस्त्र दाखवणार आहोत येल्लो कलरनी. त्याच्यानंतर इथे कंबरपट्टा येतोय. आधी येल्लो कलर देऊन घ्यायचा पूर्ण आणि त्याच्या बाजूनी थोडासा ऑरेंज कलरनी त्याला शेड करायचा आहे, जेणेकरून त्याचा उठाव आपल्याला दिसून येईल. इथे परत ग्रीनवर मी तोच प्रकार केलेला आहे की ग्रीन प्लस थोडासा ब्ल्यू आणि ब्लॅक कलर मिसळून आपण त्याची शेडिंग करणार आहोत. आता देवीचे हात बनवून घेणार आहोत सगळे आपण ऑरेंज कलरनी आणि त्याच्यामध्ये थोडासा मागचा बाजूचा रंग दिसणार आहे, म्हणून तो परत देता येणार नाही आपल्याला, म्हणून तो आधीच देऊन घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की त्याच्यावर आपण आता देवीच्या हातातली शस्त्र काढलेली आहेत. ही एक एक शस्त्र आपण काढून घ्यायची आहेत. मी ही पिवळ्या रंगाने काढली आहे. थोडासा आंबा कलरसारखा शेड पिवळ्या रंगाचा आहे, त्याने ही काढलेली आहेत. देवीच्या हातातल्या बांगड्या काढायच्या आहेत. त्याला साईडनी रेड कलरनी थोडीशी बॉर्डर केलेली आहे, जेणेकरून ते उठावदार दिसतील. त्याच्यानंतर आपण साईडनी जो ब्ल्यू कलर दिलेला आहे त्याला थोडं थोडं एक्सटेंड करत जायचं आहे. एकदम ब्ल्यू कलर पण द्यायचा नाही आहे, कारण आपल्याला पुढचं काढायला थोडंसं अवघड जाईल मग. त्यामुळे जिथे आपल्याला लागणार आहे पुढचा रंग देणार आहोत त्याच्या आधीचा खालचा रंग आपल्याला तिथे देऊन घ्यायचा आहे. आता देवीच्या हातातली जवळपास सगळी शस्त्र काढून झालेली आहेत. आपण बघू शकता की अगदी बारकाव्याने छोटी छोटी गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सोपं आहे. आपण जर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर आपल्यालाही करता येऊ शकेल. तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि जर ही रांगोळी काढली परत कोणी तर मला नक्की शेअर करा. आता आपण देवीचा पदर करणार आहोत, त्याचे काठ करत आहोत. काठासाठी येल्लो कलर आधी टाकून घेतला होता आणि मग रेड कलरनी आणि रेड प्लस ब्लॅकनी थोडी शेडिंग केली आहे. आता ही आपण कवड्याची माळ बनवत आहोत बरं का, आणि ही फक्त व्हाईट कलरनीच करायची आहे आणि त्याच्यामध्ये एक थोडीशी रेष दाखवायची आहे. तर त्याच्याने काय होतं की ते पूर्ण कवडीचा आकार छान दिसतो. आणि ही पण एकदम पूर्ण करून घ्यायची नाही आहे. जिथपर्यंत आपल्याला पुढचा रंग देऊ शकतो त्या जागेपर्यंत आपल्याला ती माळ करून घ्यायची आहे. पुढचा रंग देऊन झाल्यावर परत ती कंटिन्यू करायची आहे. आता खाली आपण देवीची साडी बनवत आहोत. तर साडीसाठी मी परत ग्रीन केलेला आहे कलर तिथे आणि त्याचे पदर जे आहे काठ आहेत ते येल्लो आणि रेडनी शेड केलेले आहेत. ह्याचं शेडिंग वर जे सांगितलं त्याचप्रमाणे आहे, तेच 2 कलर घेतलेले आहेत मी. आता आपण खालचा पायाचा भाग देवीचा आहे तिथली साडी करत आहोत. आता याच्यानंतर देवीचे खाली पाय काढलेले आहेत, त्याच्यानंतर देवीचे पैंजण काढलेले आहेत आणि मग कवड्याची माळ पूर्ण केली आहे. कशी वाटली रांगोळी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.